मला काही नेत्रचिकित्सक नव्हतं व्हायचं. मला पण तिथे आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा मॅडम होत्या आणि त्या आम्हाला गावाच्या बाहेरच भेटल्या. त्यांनी मला सांगितले की अरे लोक दगडं घालतायत, जाऊ नका. की जेव्हा माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या. ओके. आणि साधारण कधीची गोष्ट सर? हे दोन्ही किडनी माझ्या खराब झाल्या 1992ला. डॉक्टरांनी माझ्या आईला विचारलं की तुमचं आम्ही एक किडनी काढतो. तर ती म्हणली तुझी भाषा मला समजत नाही, तू मला भूल दे, एक किडनी काढ, ती माझ्या तात्याला लाव, चलती का नाही बघ. शिकलेली नाही आहे, ते इलिटरेट आहे. नाही चालली दुसरी किडनी काढ, ती माझ्या तात्याला लाव. तपासणी करत असताना मला फोन आला सकाळी 10 वाजता कि मी भटनागर बोलतोय, बोल रहा हूँ, मैं सेक्रेटरी हूँ का. मतलब बोलिए सर. म्हणजे आपको हम पद्मश्री दे रहे, आप लेंगे का. कसं आहे बरं का, डोळे जपण्यासाठी त्याच्यात औषध न टाकणे ह्याच्या इतका चांगला उपाय काहीच नाही. डॉक्टर, तुम्ही किती देवाला मानता आणि देव ही गोष्ट महत्त्वाची असते? मला असं वाटतं की काहीतरी एक सुप्रीम पॉवर आहे. पण आज काय झालंय की आया लेकरू रडलं, जेवत नाही, मोबाईल काही करत नाही, मोबाईल देतात. ते 6 वर्ष देऊ नये. अनुकृती होम्स खास तुमच्यासाठी घेऊन आलेत परवडणारी घरं. मध्य रेल्वेवरील शेलू स्थानकापासून केवळ 300 मीटर अंतरावर वसलेल्या चित्रपट जनक दादासाहेब फाळके टाउनशिप मध्ये भव्य 16 मजली इमारतींमधील तब्बल 320 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेलं 1 BHK घर केंद्र आणि राज्य सरकारच्या सबसिडी नंतर तुम्हाला मिळणार फक्त 12,99,000 पासून. आजच बुक करा आणि या 2024च्या दिवाळीत मिळवा आपल्या हक्काच्या घराचा ताबा. मग वाट कसली पाहताय, त्वरित संपर्क करा. अनुकृती होम्स. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाबनिधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खास लोकाग्रहास्तव आपल्या भेटीला आज आले आहेत. आतापर्यंत लाखो ज्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवल्यात असे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातीला सर तुम्हाला मी ही 2 पुस्तकं देतो, तिमिरातून तेजाकडे, जे तुम्हाला नक्की वाचायला आवडेल. निश्चित वाचेल. नरेंद्र दाभोळकरांचं आहे. डॉक्टर, सर्वात पहिला प्रश्न असा की मुळात नेत्रचिकित्सक व्हावं आणि ह्या दिशेने प्रवास सुरुवात कुठून झाला? नाही, मुख्य म्हणजे मला काही नेत्रचिकित्सक नव्हतं व्हायचं. मला त्या काळात असं म्हणायचे की हाडाचा डॉक्टर किंवा लहान मुलाचा डॉक्टर असेल तर पैसे मिळतात. आणि मी तसं मजूर होतो, म्हणजे मजुरी करायचो. पण मला पुढे काय झालं की माझं लग्न झालं आणि माझे सासरे आमदार होते. तर ते 3 डिसेंबरला वारले आणि त्याच दिवशी माझा डोळ्याचा पेपर होता. ओके. आणि मी त्या विषयामध्ये नापास झालो आणि मग 6 महिन्यानंतर पास झालो. मग आता तो पास झाल्यानंतर जेव्हा PG करायचं होतं तेव्हा सासरे तर वारले होते, शिकवणारं कोणी नव्हतं. आणि मग तेव्हा हाऊस पोस्ट होत्या, 600 ते 700 रुपये पर मंथ मिळायचे. तर नापास झाल्यामुळं मला पेडियाट्रिक मिळत होतं, ऑर्थोपेडिक मिळत होतं, पण पैसे मिळत नव्हते कारण तेव्हा रेसिडेन्सी नव्हती. पण ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये फ्रेश असल्यामुळं 3% कटत नव्हते आणि ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये पैसे मिळत होते. फक्त 700 रुपये पर मंथ मिळणार आहे या एका गोष्टीवर मी डोळ्याचं PG केलं. आणि तेव्हा डोळ्याचा डॉक्टर व्हावं असं कुठल्याही डोक्यात माझ्या नव्हतं. पण मग हे लग्नानंतर तुम्ही? लग्नानंतर केलं. माझं लग्न MBBSच्या 3rd इयरला झालं. परीक्षा 6 महिने अगोदर असताना माझं लग्न झालं. पण मग तुम्ही तेव्हा कुठे राहत होतात, मुंबईत की मुंबईच्या बाहेर? नाही, औरंगाबादला राहत होतो मी. औरंगाबादला मी शिकत होतो त्या विद्यापीठात आणि हॉस्टेलला राहत होतो. तेव्हा माझं लग्न. आणि कुठल्या सालची गोष्ट सर? 1980च्या 28 जूनला माझं लग्न झालं. ओके. आणि 3 डिसेंबरला सासरे वारले, ज्या दिवशी माझा डोळ्याचा पेपर होता 1980ला. ओके. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही तो निर्णय घेतला की आपण या गोष्टीकडे? हां, मग तेव्हा डोळ्याचं MBBS केलं. ओके. डॉक्टर, हे करत असताना खूप वेळेला असे इंटरेस्टिंग अनुभव येत असतील, म्हणजे एवढी तुम्ही शस्त्रक्रिया केल्या आहेत, एवढ्या लोकांना जग दाखवलं आहेत नवीन स्वरूपात, नवीन. तर असा एखादा अनुभव किंवा एखादी अशी गोष्ट की तुम्हाला जी आठवते की जेव्हा
हे ऑपरेशन मी केलं किंवा एखादी अशी गोष्ट केली जेणेकरून तुम्हाला एक वेगळं समाधान लागलं असेल त्या टायमाला? नाही, कसं आहे की मी बघा आता जवळपास मी मोतीबिंदूच्या 1,75,000 आणि इतर 30,000 अशा 2,05,000 शस्त्रक्रिया केल्या. सुरुवातीचा काळ सोडला तर बाकीच्या काळात जेव्हा मी प्रसिद्ध झालो आणि लोक माझ्याकडे यायला लागले, तर तेव्हा माझ्याकडे जे कोणी करत नाही असेच पेशंट यायचे. आणि म्हणून असं जर पाहिलं तर आठवड्यामध्ये एक तरी अशी गोष्ट आहे की जी माझ्या लक्षात राहील की असे पेशंट माझ्याकडे आले होते आणि त्यांचं मी ऑपरेशन केलं. म्हणजे पहिली लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे की 2007च्या 31 डिसेंबरला परभणी या गावामध्ये 29 रुग्णांचे डोळे गेले होते. ओ माय गॉड. आणि मग तिथे मला त्यावेळेचे आदरणीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री साहेबांनी मला तिथे जायला सांगितलं होतं. पण तिथे आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा मॅडम होत्या आणि त्या आम्हाला गावाच्या बाहेरच भेटल्या. त्यांनी मला सांगितले की "अरे, लोक दगडं घालतायत, जाऊ नका." मी म्हणलं, "नाही, मी डोळ्याचा डॉक्टर आहे. मला मुख्यमंत्री महोदयांनी आपण सांगितले जायला, मी जातो." मी गेलो तर तिथे खूप सारे असे 100-150 कॅमेरे जमले होते आणि ते सगळे मी म्हणालो, "हे बघा, जे काही आहे मी आधी तपासतो आणि मग सांगतो." मी 29 पेशंट मी आणि डॉक्टर रागिनी बरोबर होत्या. आम्ही तपासले आणि मी प्रेसला सांगितलं की याच्यातले 14 डोळे गेले आहेत, ते येणार नाही. राहिलेले 15 डोळे जे आहेत त्यांना आम्ही मुंबईला घेऊन जाऊ, त्यांची शस्त्रक्रिया करू. तर त्यांना आम्ही मुंबईला आणलं, त्यांना नजर आली. राहिलेले 14 जे होते त्यांचे दुसऱ्या डोळ्यांनी पण दिसत नव्हतं त्यांना आणि ते खरं चॅलेंज होतं, ते आंधळे होते. आणि मग मी तिथे सांगितलं किंवा मी परभणीत येऊन त्यांचे ऑपरेशन करेन. आणि मी आणि रागिनी मॅडमनी ह्या 14 पेशंटचे ऑपरेशन वेगवेगळे करावे लागले. एकाचे 2, एकाचे 3 असे करत सकाळी 8ला सुरू केलं, रात्री 12 वाजता ऑपरेशन संपले 14. बापरे. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी वार्डच्या सगळ्या बाजूने कॅमेरे आणि मग आम्ही त्या पेशंटला बघत होतो. तर शिंदे नावाचे सरपंच होते की त्यांना दिसेल असं आम्हाला वाटत नव्हतं. तर बाकीचे 13 पेशंट त्यांना दिसलं. ते शिंदे नावाचे जे पेशंट होते त्यांना पट्टी काढली आणि त्यांचं ड्रेसिंग केलं आणि त्यांना काही बोटं दाखवले नाहीत कारण बाजूला कॅमेरे होते. आणि थोड्या वेळाने ते म्हटले, "डॉक्टर भिवू नका, मला वरची फॅन फिरताना दिसतोय, मलाही बोटं दाखवा." आणि त्याला बोटं दाखवली आणि ते दाखवल्याने त्यांना दिसले आणि त्यांनी मला जी मिठी मारली अशी, तर ती मिठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पेपरमध्ये छापून आली. आणि त्या 14 पेशंटला जे आम्ही नजर देऊ शकलो, तर कधी-कधी मला असं वाटतं की हे खरंच माणसाचं काम नाही, पण त्यांना दृष्टी आम्ही देऊ शकलो. तर असा हा एक आयुष्यामध्ये मलाही बदल करणारा म्हणजे आणि रुग्णांनाही बदल करणारा प्रसंग मला आठवतो. सर, पण साधारणपणे या क्षेत्रामध्ये काम करताना खूप वेळेला कमर्शियलायझेशन खूप असतं आणि खूप वेळेला असं म्हटलं जातं की व्यावसायिकरण खूप असल्यामुळे खूप सारे पैसे लोकं घेतात, खूप डॉक्टर्स घेतात. परंतु तुमचं आम्ही बघितलं की तुम्ही सामाजिक सेवा म्हणून ही गोष्ट नेहमी हातात घेतलेली आहे. तर ही सामाजिक सेवा तुम्हाला म्हणजे हे करावं किंवा ह्या संदर्भात आपण हात लावावा असं कधी वाटलं सर तुम्हाला ती गोष्ट? याचं काय झालं की जेव्हा माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या. ओके. ही आणि साधारण कधीची गोष्ट सर? हे दोन्ही किडनी माझ्या खराब झाल्या 1992ला. हो. आणि खराब झाल्यानंतर मग डायलिसिसची सोय नव्हती म्हणून 1994ला मी मुंबईत आलो आणि दर गुरुवारी मी डायलिसिस करत होतो. तर इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमची किडनी बदलता येणार नाही, म्हणजे इव्हन LIC काढा वगैरे पण सांगितलं. मी काढली पण LIC. पण काही दिवसानंतर त्यांनी सांगितले किडनी बदलता येईल. मग आम्ही किडनी बदलत असताना माझ्या आईने मला किडनी दिली. तर घरात सगळ्यांना द्यायची होती पण आईची मॅच झाली. आणि माझ्या जीवनामध्ये जो पूर्ण बदल झाला तर आईचे जे काही सेंटेन्स होते की जेव्हा डॉक्टर चिब्बर ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनी माझ्या आईला विचारलं की तुमचं आम्ही एक किडनी काढतो, तर ती म्हणली, "तुझी भाषा मला समजत नाही. तू मला भूल दे, एक किडनी काढ, ती माझ्या तात्याला लाव, चलते का नाही बघ." शिकलेली नाही आहे, ते इलिटरेट आहे. "नाही चालली, दुसरी किडनी काढ, ती माझ्या तात्याला लाव." पण तो जगला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या दोन्ही किडन्या काढून द्यायला जी आई उदार होते, आज आपण इथं एक किडनी देत नाही, ती दोन्ही द्यायला उदार झाली. आणि त्या दिवशी मला असं वाटलं की आपलं आयुष्य संपूर्ण आपला मुलगा जगवण्यात जी आई विचार करते, तर आपण जगलो तर तिला आपल्याकडनं जे काही निरोप जातील ती चांगले जावे. आणि म्हणून मी सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळाली.
पण सामाजिक काम कसं करायचं हे माहिती नव्हतं. बरं. 99ला मग मी आनंदवनला गेलो ओके. आणि विकास आमटेंच्याकडं मी जे बाबांचे मित्र होते त्या सगळ्यांचे 71 लोकांचे ऑपरेशन केले. त्याच्यामध्ये जवळपास 35% अंधत्व येतं हे मला माहिती होतं. पण तरीही आम्ही तिथं महिनाभर राहिलो, मी आणि रागिनी, आणि मग तिथे एकाही पेशंटला अंधत्व आम्ही येऊ दिलं नाही. क्या बात आहे. आम्ही तो बदलला. आणि मग तेव्हा बाबा आमटेची आमची भेट झाली, प्रकाशची, विकासची. आणि मग सामाजिक काम काय असतं, कसं करायचं असतं, आणि मग त्यांचं बाळकडू आम्हाला मिळालं. आणि तिथून पुढे मग आम्ही सामाजिक काम सुरू केलं. आणि सामाजिक कामात असं होतं की अडीअडचणी जरूर आल्या. म्हणजे 2008च्या पूर्वी जोपर्यंत मला पद्मश्री मिळत नव्हतं, तर मिळालं नव्हतं तोपर्यंत आम्हाला राहायची सोय नसायची, आम्हाला पैसे कोणी द्यायचे नाहीत, आमच्या फार अडचणी असायच्या, गाडी नसायची. पण आमची टीम 40 लोकांची होती, ती कशी बसनी गेली, कशी गेली. पण ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रातला एकही असा जिल्हा नाही आहे किंवा तालुका नाही जिथं आम्ही गेलो नाही आणि तिथं ऑपरेशन केले नाही. आणि मग दरवर्षी आम्ही शिबिरं घ्यायचो. आतापर्यंत आम्ही आता 693 शिबिरं घेतले आहेत. ओके. 193 शिबिरं ऑपरेशनचे घेतले. त्याच्यात 1,30,000 ऑपरेशन मुंबईच्या बाहेर जाऊन आम्ही केली आहे. ओके. ज्यांना दृष्टी दिली आणि त्यातला एकही पेशंट अंध झालेला नाही आहे. आणि म्हणून आम्ही ग्रामीण भाग आहे, जसं की आपण म्हणूया की आनंदवनला आम्ही केले, गडचिरोलीला आम्ही केले, त्यानंतर मेळघाटमध्ये आम्ही केले, नंदुरबारला केले, पालघरला केले, माढ्याला केले. ज्या ज्या भागामध्ये ग्रामीण भाग आहे आणि जिथं जिथं गरज आहे, कोल्हापूरला आम्ही 26 शिबिरं केले. तर आम्ही या सगळ्या भागात जाऊन हे शिबिरं करत राहिलो. पण याच्यात आम्ही काय केलं, टेक्नॉलॉजी बदलली. अगोदर जसं टाक्याचं ऑपरेशन होतं त्याच्याऐवजी आम्ही बिना टाक्याचं करायचो. आणि अगोदर पेशंटला 40 दिवस घरी बसावं लागायचं. पण आमच्याकडं ऑपरेशन केल्यास 8व्या दिवशी तो कामाला जायचा. म्हणजे त्यांचं जे गणित आहे ह्याचं, म्हणजे पैशाचं गणित सुटायचं त्यांचं. आणि म्हणून हे नवीन टेक्नॉलॉजी आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन गेलो. आणि महाराष्ट्रभरचं नाही तर मध्य प्रदेश, गुजरात या भागातही आम्ही जाऊन शिबिरं केली. सर, या टेक्नॉलॉजीवरनंच गोष्ट आहे की आता एक जग बदललं आहे आणि आता तुम्ही डिजिटल जग होत आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे किंवा ह्या सगळ्यांचा वापर आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण येतो आहे. डॉक्टर म्हणून हा जो आता AI येतो आहे, हा ह्या क्षेत्राशी खरंच उपयोगी पडेल असं वाटतंय का, की त्याचा वापर करून जास्त स्पीड ह्या गोष्टीला मिळेल आणि खरंच सक्सेसफुली राहील असं वाटतंय सर? असं आहे की आपण आता बघतो की एक काळ होता की आपण टाके लावून ऑपरेशन करायचो, लेन्स घालत नव्हतो, मोठा भिंग घालायचो. पुढे टेक्नॉलॉजी बदलली, आपण डोळ्यात लेन्स घालतो. पण आता डोळ्यात लेन्स घातल्या जवळचं दूरचं दिसतं. म्हणजे हळूहळू बदलत चाललं. आता जसं AI आलं, तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जेव्हा विज्ञानामध्ये प्रगती करते, तर त्या प्रगतीचा त्याच्यामधले फायदे काय आहेत आपण जर विचार केला, तर AIने आपलं असं नाही की AI जाऊन मदत करणार आहे असं नाही. पण AIमुळं आपण आणखी चांगल्या गोष्टी निर्माण करून तशा प्रकारची सोयीसुविधा, AIमुळं आणखी गोष्ट की आपण लवकर निदान करू शकू आणि लवकर निदान केल्याने आणखी उपाय चांगले करू शकू. आणि म्हणून ह्या ज्या नवीन गोष्टी आज आपल्याकडे येत आहेत, याचा आपल्या मनुष्य प्राण्यांच्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. फक्त आपल्याकडे आपण पाहतो की आता अणुबॉम्ब आले, हे आले, हे देखील आता नवीनच गोष्ट आहे ना. म्हणजे आपल्याकडे जसं चांगल्या प्रवृत्ती आहेत तशा दुष्प्रवृत्ती पण आहेत. बरोबर. आणि म्हणून AIचा जसा आपण चांगला उपयोग करून घेणार आहोत, तसा त्याचा दुरुपयोग करून घेणारे लोक पण आहेत. आणि म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना त्याचा दुरुपयोग होणार नाही ना, याच्याकडे काळजी घेणं गरजेचं असतं. सर, आता येणाऱ्या काळामध्ये अनेक डॉक्टर, तरुण डॉक्टर आहेत. तर तुम्ही एवढे वर्ष आज ह्या क्षेत्राशी जोडलेले आहात. तर एक डॉक्टर म्हणून सगळ्यात महत्त्वाच्या एखाद दुसरं गुण कुठले लागतात जे डॉक्टरकडे असायला हवेत? मग कुठल्याही क्षेत्रातला डॉक्टर म्हणून बघा, आपण जेव्हा डॉक्टर होतो तेव्हा आपण एखादा रुग्ण बघतो, तर आपण रुग्णाला देव समजलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तो आपल्याकडे त्याचं सगळं म्हणजे विश्वास ठेवून आला आहे. आणि म्हणून आपण त्याच्या विश्वासाशी पात्र, म्हणजे समजा आपला एखादा आजार समजत नसेल तर आपण त्या रुग्णाला रेफर करायला मागे पुढे बघितलं नाही पाहिजे. आपलं जेवढं कसब आहे ते सर्वच्या सर्वच कसब लावून त्या रुग्णाला आपण तपासलं पाहिजे. आणि रुग्ण जेव्हा आपण देव समजतो तेव्हा त्या रुग्णाला काय काय अडीअडचणी आहेत तर त्याला गाईड करण्याचं हे आपलं काम आहे. आणि म्हणून कसं आहे की आपण रुग्णाकडे पैशाचं साधन असं न बघता रुग्ण म्हणून बघितलं पाहिजे. पैसे येत राहतात, त्याची अडचण नसते. पण रुग्णाला ज्या काही अडीअडचणी आहेत आणि आपण त्याच्या अडचणीशी आपण शिकलो आहे, आपल्याकडे विज्ञान आहे. आणि म्हणून त्या विज्ञानाने त्याच्या ज्या काही वेदना आहेत ह्या कशा क्षमतील, कशा कमी होतील
याच्यासाठी जो डॉक्टर झटतो तो डॉक्टर. खरं आहे. सर, आम्हाला लहानपणापासून एक गोष्ट या गिरण गावामध्ये असताना जाणवायची, ती म्हणजे जे मोजके गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, KEM आहे, नायर आहे, आणि त्यातलं एक महत्त्वाचं JJ. आणि JJ हॉस्पिटल म्हटलं की तुमचं नाव हे पहिलं येतं सर. तर त्यातली तिकडचा काय अनुभव होता आणि तुम्ही तिथे कसे जॉईन झालात आणि नाही, मुख्य तिकडचा म्हणजे कसं कारभार? आहे की मी आलो तिथं डायलिसिस करण्यासाठी. ओके. आणि आल्यानंतर मग माझा जो विभाग होता तिथे वर्षातले म्हणजे आपण म्हणूया 600 ऑपरेशन व्हायचे, रोज 30 पेशंट यायचे. आणि मग मी ठरवलं की आता इथं गरीब लोकांची सेवा झाली पाहिजे. आणि म्हणून डोळ्याचा जो विभाग आहे तो आपला भारत देशात 5व्या क्रमांकावर विभाग आहे. ओके. सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा आपण तिथं निर्माण केल्या आणि खाजगीमध्ये जे नाहीत त्या सगळ्या मशिनरी तिथं आणल्या. आणि 6 प्रकारचे डॉक्टर स्पेशलिस्ट माझे मित्र तिथं आणले, ज्यांना आम्ही काही पैसे देत नव्हतो. ते मोफत शस्त्रक्रिया करायचे. आणि हे हॉस्पिटल आम्ही 30 वर्षे नंबर 1 याच ह्याच्यावर चालवलं. आणि महाराष्ट्रामध्ये जिथं गुंते निर्माण व्हायचे असे 250 गुंते होऊन डोळे गेलेले आम्ही दरवर्षी नीट करत होतो. तर असं हे JJ रुग्णालयाचा जो विभाग आहे. आणि त्यानंतर मग मी तिथे डीन झालो, 8 वर्ष डीन होतो. तिथं सुपर स्पेशालिटी जे आता बांधलं जात आहे ते मी स्वतः रावलेलं लोपट आहे. आणि त्यामुळं आज आपण तिथं सुपर स्पेशालिटी बांधतो. त्यानंतर मग मी कोविडमध्ये काम केलं, तेव्हा मी नोडल ऑफिसर होतो. आणि हजारो लोकांचे जीवन वाचवण्याची मला संधी मिळाली. त्यावेळेस लोकांना ऑक्सिजन असेल, त्यांना औषधं असतील, या सगळ्या गोष्टी मला करता आल्या. आणि म्हणून तिथं असताना देखील मला लोकांच्यापर्यंत जाऊन लोकाभिमुख होऊन गावामध्ये प्रत्येक गावात जाता आलं, महाराष्ट्रभर फिरता आलं. आणि जी सेवा आहे म्हणजे मला आमचं सरकार आहे जे होल म्हणून जी सेवा देता येते, एक सरकारमध्ये काम करणारा माणूस म्हणून मी ही सगळी सेवा लोकांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकलो. आणि म्हणून मला तिथेच पद्मश्री मिळालं. आणि म्हणून माझे JJ रुग्णालयाचे अनुभव खूप चांगले आहेत, महाराष्ट्राचे अनुभव खूप चांगले आहेत. आणि मी महाराष्ट्रभर जे जाऊ शकलो JJमध्ये असल्यामुळे जाऊ शकलो. सर, जेव्हा पद्मश्री मिळालं, खूप पुरस्कार, आता मी जेव्हा बघत होतो सर, वेगवेगळे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. तर जेव्हा पद्मश्री मिळालं तर कसं वाटलं सर त्या टायमाला? नाही, मुख्य म्हणजे कसं आहे की आपण आता बघतो की लोक अर्ज करतात, हे करतात. मी अर्ज वगैरे काही केलेला नव्हता. ओके. आणि माड्याच्या शिबिरामध्ये माड्याला शिबिर करण्यासाठी मी तपासणी करत असताना मला फोन आला सकाळी 10 वाजता कि मी भटनागर बोलतोय, बोल रहा हूँ, मैं सेक्रेटरी हूँ. का मतलब बोलिए सर. बोले आपको हम पद्मश्री दे रहे, आप लेंगे का? आणि मला वाटलं की हां आता म्हणजे, आणि मला खरंच आनंद झाला की आपण आतापर्यंत जे काही काम केलं आहे त्याचं आपलं कुठंतरी कौतुक होत आहे. खरंच. आणि म्हणून मला आनंद झाला. पण त्याचा दुसरा फायदा असा झाला, पद्मश्री झाल्यामुळं लोकांची सेवा करण्यासाठी लोकांच्याकडनं मला मदत जास्त मिळाली. त्यानंतर लोक मला म्हणजे त्या मदतीसाठी नीट वागवायला लागले. आमच्या सोयीसुविधा झाल्या, आम्हाला ट्रेनचं तिकीट मिळायला लागलं. म्हणजे ह्याचा कौतुकाचा फायदा आम्ही रुग्णांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकलो. आणि त्यामुळे मला जास्त रुग्ण आणि जास्त गावामध्ये फिरता येऊन ऑपरेशन्स करता आले. म्हणजे सर म्हटलं की म्हणजे आता प्रत्येक क्षेत्रातले सेलिब्रिटी असतात, तर खरं सांगा तर डॉक्टर क्षेत्रातले तुम्ही सेलिब्रिटी आहात. की डॉक्टर तात्याराव लहाने असं म्हटल्यानंतर त्यांना असं वाटतं आपल्याला की यार खूप मोठा माणूस आहे आणि असं. तर पण मी तुमच्या आता इथे बघत होतो की सर्व असं काही नाही की श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय सगळी लोक तुमच्याकडे येऊन तुमच्याकडनं ट्रीटमेंट घेतात. तर असे एखादी सर केस असेल का की जी हाय प्रोफाईल केस होती आणि त्या टायमाला तुम्हाला स्वतःहून काहीतरी असं म्हणजे बऱ्याच वेळेला मोठी लोक तुमच्याकडे येत असतील, तर एखादी कुठली हाय प्रोफाईल केस होती का की जी तुम्हाला तशी क्लिष्ट वाटत होती आणि ती टफ होती, असं काही एखादी केस सर? तसं माझ्याकडे बऱ्याचशा अशा हाय प्रोफाईल केसेस आल्या. आपण पाहिलं असेल की आदरणीय बाळासाहेबांचं सर्जरी पण मिस केला, बाळासाहेब ठाकरेंची. हां. ओके. तसं तर होऊ शकतं. पण बेसिक असं आहे की मी जेव्हा बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री होते तेव्हा ते माझ्यातला पहिला VIP जे माझ्याकडे आले. ओके. आणि त्यांचं ऑपरेशन करायचं होतं. आणि सगळी 10-12 प्रोफेसर उभी होती. ते बाबासाहेब मला म्हटले, हे बघ, माझा डोळा तर माझा डोळा आहे, तू कर, पण हा डोळा गेला तर तुझ्याकडे कुणीच येणार नाही. तू हे मुख्यमंत्र्याचा डोळा घालवला म्हणून कुणीच येणार तू नाही. सांगतो. आणि हे मला आधी सांगतात ऑपरेशनच्या. म्हणजे हातून भीती. आणि मग मी ते ऑपरेशन केलं. आणि केल्यानंतर त्यांना दिसायला लागलं. तर दुसऱ्या दिवशी मग त्यांनी मला बोलवलं. मला म्हणले, मला दिसतंय चांगलं झालं आहे ऑपरेशन. म्हणजे कसं असतं की VIP म्हणा, काही म्हणा, तर अशा ह्याच्यामध्ये आपलं जर आपण स्ट्रॉंग असून विज्ञान आपलं बरोबर असेल तर शस्त्रक्रिया करणं सोपं असतं. म्हणजे आपण म्हणाल म्हणजे इतक्या VIPंचे ऑपरेशन मी केले आहेत.
खूप मोठ्या, आता ते सर्वांची नावं सर सांगता इंडियाच्या येतील. बाहेर जाऊन पण तुम्ही हो, भारताच्या बाहेर जाऊन मग शस्त्रक्रिया करून दाखवणारा मी डॉक्टर हा, आहे. तेच. दाखवली शस्त्रक्रिया करून मग. आणि बाहेर जाऊन पण मी बरेचसे लेक्चर्स वगैरे दिले. पण पुढच्या Okay. काळामध्ये मी ॲडमिनिस्ट्रेटर झाल्यामुळं थोडं जाण्याचं योग कमी आला. पण निश्चितच की नवीन प्रकारच्या शस्त्रक्रिया, इव्हन गरिबाच्या मध्ये देखील आम्ही, एक मुलगी होती, मंचरला शिबिरात होतो आम्ही, ओके. आणि एक मुलगी होती, तर ती आमच्याकडे आली आणि तिने सांगितले की मला नवऱ्याने सोडून दिलं आहे. तर तिला हृदयाचा आजार होता, तिला हायपरटेन्शन होतं, तिला आपल्या फुफ्साचा आजार होता, आणि मग तिला ऑपरेशन करायचं. तर आमचे भूलतज्ञ म्हटले की नाही, हिची तर करता येणार नाही. पण म्हणलं हिचं नाही केलं, ती आंधळी आहे, नवऱ्याने सोडून दिलं आहे. तर ती म्हणली आणि 100% बहिरी आणि 100% आंधळी. अरे. आता तिला सांगायचं कसं? तर मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला झोपवलं. ती झोपली आणि मी तिचं 2.5 मिनिटात ऑपरेशन केलं. 2.5 मिनिटात? एक. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती जेव्हा उठली तेव्हा ती 4थी पास होती. आपला वळसे पाटील साहेबांचा वाढदिवस होता 30 ऑक्टोबर. तिने उठून भाषण केलं आणि तिथंच तिचा नवरा घ्यायला आला हो. आणि ती पुन्हा नवऱ्याकडे गेली. म्हणजे आंधळ झाल्यानंतर सांभाळण्याच्या ऐवजी सोडून देणारे नवरे पण आहेत. म्हणजे आम्ही हे सगळ्या गोष्टी, जे सामाजिक काम आहे, ऑटोमॅटिकच झालं त्या मुलीला. मग दुसरा डोळा आम्ही पुढे केला. तर असं आम्ही एकदा ह्याला होतो, म्हणजे पाथर्डीला, तेव्हा एक असाच नर्स पेशंट घेऊन आली. 8 वर्षापासून ती आंधळी होती. तिला एक मुलगा होता. ती म्हणे मला ह्याचं तोंड बघायचे, 5 मिनटं दिसलं पाहिजे. पण तेव्हा केलेले तिच्या पाठीमागचे डिटॅचमेंट झाले होते, पण पुढे कोणी तपासलंच नव्हतं. कधी कधी डिलिव्हरीनंतर डिटॅचमेंट मागं जाऊन बसतात. तर एका डोळ्यात बसले असं वाटत होतं मला. मग तो ऑपरेशन केलं. सेकंड डेला तिला दिसलं. तर ती 8 वर्षानंतर आपली आई आपल्या लेकराला कसं बघते ते आम्ही डोळ्यांनी बघत होतो. 8 वर्षानंतर तिचा चेहरा बघत होती. मग हे सगळे जे प्रसंग आहेत आम्हाला खूप बघता आले, करता आलं. आणि आम्ही खरंच, म्हणजे मला नेहमी सांगतात लोक, एवढे दिवस कसं काय केलं. पण आम्ही एक दिवस ऑपरेशन केले की दुसऱ्या दिवशी सकाळी तो पेशंट जेव्हा भेटतो तर तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू असतं, दृष्टी आलेली असते त्याला. आणि तुला सांगतो की ही जे गावाकडे जातो त्यांचे हात खूप खरबड असतात, शेतात काम केले, ते पूर्ण आमच्या गालावरून फिरवतात ते. अरे. म्हणजे एका कॅम्पमधून जर बाहेर आलो तर ह्या गालावर असे हजारो वरखडे झाले असतात, पण ते वरखडे दुखत नाहीत, त्याच्यात प्रेम असतं. अरे, खरं आहे डॉक्टर. ॲक्च्युली आणि खरं सांगायचं तर डोळे आणि ह्याला घेऊन ना खूप म्हणजे गैरसमज आहेत लोकांचे. तर ते कसे जपावेत, आणि मुळात डॉक्टर मला सांगा की डोळे हे कसे म्हणजे 2-3 गोष्टी कशा जपावे कसे? मुख्यतः कसं आहे बरं का, डोळे जपण्यासाठी त्याच्यात औषध न टाकणे ह्याच्या इतका चांगला उपाय काहीच नाही. आजार असेल तर औषध टाका, पण आपल्याकडे काय झालं आता, गुलाब पाणी टाका, काहीतरी टाका, हां. असं करतात. ते टाकू नये. शक्य झालं तर सकाळ संध्याकाळ जे मिळेल त्या पाण्याने डोळे धुवावे, कारण ते घाण निघून जाते. आणि वयाच्या 3 महिन्यानंतर लेकरला दिसलं पाहिजे तेव्हा डोळे तपासावे. 3 वर्षानंतर, 5व्या वर्षी, आणि त्याच्यानंतर प्रत्येक 10 वर्षांनी आपले डोळे तपासत जावे. असं केल्याने चष्मा असेल, काही असेल तर त्याच्यावर उपाय करता येतो. पण आपण काय करतो, आंधळे होईपर्यंत डोळ्याला बघत नाही. हो. आणि डोळ्याला आणखी गोष्ट अशी आहे की जे सहन होत नाही ते मेकअप डोळ्याला करू नये. हो. आणि डोळ्या चांगलंच ठेवायचं असेल तर डोळा बघत नसतो, पण अजीवनसत्व डोळ्याला चांगलं असतं. त्यामुळं गाजर, पपई, शेवग्याची शेंग, हिरव्या भाज्या, यामुळं डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. डोळ्याला स्वतःला काही करू नये. पण हे असं झालंय सर, मेकअप केला आणि त्यामुळे डोळ्यांमध्ये मेकअप केला नाही, आम्ही मेकअप केल्यानंतर जळलेले डोळे, ड्राय झालेले डोळे आम्ही बघितले. म्हणजे केमिकल्स असल्यामुळे त्याचे असल्यामुळे. त्यामध्ये होतं. डॉक्टर, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस आयुष्यामध्ये खूप सारं प्रगती, यश आणि सुख ह्या सगळ्या गोष्टी करतो, पण कधी-कधी काही गोष्टी राहून गेलेल्या असतात. तर तुमच्या आयुष्यामध्ये एवढ्या टप्प्यामध्ये असं कधी वाटलं का ही गोष्ट अजून एक करायची राहिली आहे आणि ती करणं महत्त्वाचं नाही, आहे? मला माझ्या टप्प्यात जी गोष्ट राहिली ती अशी आहे की आपल्याकडे आपण पाहतो की चेन्नईला जा, एलव्ही प्रसादला जा, असं म्हणतं. मुंबई सगळ्यात मोठं सिटी आहे, पण इथं डोळ्याचं असं रुग्णालय नाही की जिथं बाहेरून लोक आपल्याकडे यावे किंवा इथले लोक बाहेर जाऊ नये. तर माझी अशी इच्छा आहे की इथे माझं जे सुरू केलं आहे, तर माझी इच्छा आहे की इथे असं रुग्णालय निर्माण करायचं मुंबईमध्ये की जसं आपण बाहेर चेन्नईला किंवा हैदराबादला जातो तसं मुंबईला लोकांनी त्याच्यासाठी यावं. आणि अशा प्रकारचं एक मोठं डोळ्याचं रुग्णालय, सर्व सुविधा मिळणारं, आणि जिथं की पैशासाठी सुविधा न थांबवणारं रुग्णालय करायचं मला.
ही माझी इच्छा आहे. पण त्यासाठी सर तुम्ही त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी शासनाला जागा मागितली आहे, ओके मित्रांना जागा मागितली आहे आणि मी हळूहळू हे निश्चित करणारच आहे. 75 वर्षापर्यंत मी काम करणार आहे. माझे 8 वर्ष बाकी आहेत. त्या 8 वर्षात असं रुग्णालय मी बांधणारच आहे. डॉक्टर, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे सगळे ऑपरेशन करत असताना एखादं ऑपरेशन असं वाटतं की ते फेल झालं, असं होत असतं की एवढ्या गोष्टींमध्ये. तर तेव्हा तुम्हाला एखादी अशी दुःखद घटना आठवते का की जी गोष्ट यार माझ्या कसं आहे हातात बरं होती का, किंवा काय? की एक निश्चित असतं की कुठलाही मनुष्य जर म्हणत असेल की माझ्या हाताने कॉम्प्लिकेशन झालं नाही, तर तो डॉक्टर नाही किंवा तो ऑपरेशन करत नाही. ओके आपल्याकडे असे कॉम्प्लिकेशन होतातच. माझ्याकडे एक रुग्ण होता, ज्याला एकच डोळा होता आणि दुसरा डोळा नव्हता ओके आणि त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करत असताना त्याचा डोळा पिकला, कारण तो घाबरून ऑपरेशन करत नव्हता. एक डोळा ऑपरेशनने गेला होता. ऑपरेशन करत असताना त्याच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू काढताना तो मागे जाऊन पडला हो आणि मला इतकं फील झालं की एकच डोळा आहे आणि तो त्याचा मोतीबिंदू मागे जाऊन पडला. आता माझी मुलगी किंवा प्रीतम सावंत माझ्यावर होते, त्यांनी ते काढलं. पण मला रात्रभर झोप नाही आली. मला असं वाटलं की हे असं का झालं? जेव्हा दुसरं काढलं त्या दिवशी, तेव्हा त्यांना कळालं की मागं छिद्र होतं, पण त्या अगोदर काही दिसत नव्हतं. पण त्या पेशंटला दुसऱ्या दिवशी नजर नव्हती, कारण मधला मोतीबिंदू काढला होता. तर मी त्याला म्हणलं, तू थांब आज. 3 दिवस मला खूप वाईट वाटलं. ओके 4थ्या दिवशी त्याला नजर आली आणि तो मला म्हणे, डॉक्टर पेशंट मी आहे, डोळा माझा खराब झाला आहे आणि तुम्ही का रडताय? म्हणलं, मी रडत नाही आहे, मला वाईट वाटते की तुझा डोळा नीट व्हायला पाहिजे होता. तो पेशंट आजही माझ्याकडे येतो. तो पंढरीचा भक्त आहे. तर दर पंढरीच्या वारीला एकादशीला जातो, म्हणजे कार्तिकी आषाढीला, आणि पंढरपूरच्या तिथले फुलं घेऊन मला आणून देतो, देवाची फुलं. आणि आता हे करून जवळपास 17-18 वर्ष झाले त्याला दिसतं. पण पेशंटला दिसलं नाही म्हणून अक्षरशः 3 दिवस मला रडूच येतो, म्हणजे भेटला की रडायचं. म्हणजे सर तुम्ही तर पंढरीच्या वारीचा म्हणजे उल्लेख केलात आणि खरंच डॉक्टर म्हणजे देवच असतो असं म्हणतात. पण डॉक्टर तुम्ही किती देवाला मानता आणि देव ही गोष्ट महत्त्वाची मला असते असं का? वाटतं की काहीतरी एक सुप्रीम पॉवर आहे, ओके की मी म्हणजे त्या पॉवरला निश्चित नतमस्तक होतो. तुम्ही असं करता सर डॉक्टर, की म्हणजे आम्हाला क्युरियोसिटी की जेव्हा तुम्ही ऑपरेशनला जाता किंवा एक कठीण तेव्हा तुम्ही देवाचं हे करून ह्या गोष्टी तुला केल्या? सांगू का, हां. की मी माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा जातो तेव्हा गायत्री मंत्र लावला असतो. ओके सुरुवात गायत्री मंत्राने करून मी माझं ऑपरेशन करत असतो. शेवटी विश्वास खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी जरी डॉक्टर असलो, विज्ञान कशाला मानत असेल किंवा मानत नसेल, पण माझा स्वतःचा जो आपण म्हणूया की माझी भावना आहे किंवा हे सगळं आहे, तर याला देखील कुठंतरी सपोर्ट लागतो. क्या बात आणि म्हणून तो सपोर्ट आहे ना, तर लहानपणापासून आईने काय शिकवलं, जाय देवाच्या पायावर, जाय देवाला जाऊन नैवेद्य दाखव, जाय तू असं कर. आणि म्हणून आपण त्याला वर्शिप करतोच. आणि म्हणून वर्शिप करत असेल ना, त्याला सांगायचं की बघ तू, असं म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी विश्वास येतो आणि त्याच्यावर करायचं. क्या बात आहे डॉक्टर. आम्ही एक प्रणाम हस्तलिखित आम्ही ज्या ज्या लोकांना, मोठ्या लोकांना भेटतो आणि त्यांच्याकडनं 1-2 ओळी ह्याच्यावर लिहून घेतो की तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना काय सांगाल आणि किंवा भारतातल्या, जगातल्या, तर तुम्ही ह्याच्यावर 2 शब्द लिहावेत. तर हे तुम्हाला एक प्रणाम हस्तलिखित येतो आहे, जे करून तुम्ही त्याच्यावर ते लिहावेत. निश्चित लिहितो. या आणि खाली तुमची स्वाक्षरी करावी, जेणेकरून ती आयुष्यभर आमच्याबरोबर राहील. कारण की हल्ली असे पाय राहिले नाही आहेत की ज्यांचे पाय पडावेत महाराष्ट्रामध्ये, ज्या भारतामध्ये. कारण इतकं सगळं जग बदललं आहे आणि एवढं सर्व लोकांना दृष्टी देणाऱ्या माणसाला भेटणं म्हणजे ईसाबनीतीसाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. ओके, तर सरांनी लिहिलं आहे की संतुलित आहार, व्यायाम करा, मोबाईल फोनचा वापर कमी करा, पॉझिटिव्ह होऊन जगा. सर मोबाईल फोनचा आणि खरंच मी स्क्रीन टाईम कमी करा, स्क्रीन टाईम कमी करा, असं सगळेच जण म्हणतात. तर ह्यावर तुम्ही काय सांगाल सर? कारण डोळे आणि स्क्रीन टाईम हा काय मुख्य कसं आहे बरं का, हां. की मी खूप वेळा सांगून झालंय हां की मोबाईल जो आहे मायक्रोफोन टेक्नॉलॉजीवर जन्मलेला आहे आणि याच्यामध्ये 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते. बरं आपण जेव्हा फोन करतो तर या टावरला आणि या टावरला 2 ठिकाणी त्याचे वेव्ह तयार होतात आणि
मॅग्नेटिक एनर्जीनी, मॅग्नेटिक शक्तीने त्याला आपण पकडतो. जेव्हा आपण इथं लावतो तर तेव्हा त्याला वेव्ह सुरू होतात आणि बरोबर. त्या आपल्या मेंदूपर्यंत जातात. असं म्हणतात की 5% मेंदूचे कॅन्सर त्याच्यामुळे वाढतात. ओके. आपल्याला कमी ऐकायला येतं. त्यानंतर हा भाग आपला दुखतो पण तरी आपण त्याने ऐकतो. आपला डोळा कोरडा पडतो. चष्म्याचे नंबर वाढतात आपले. आपलं डोकं दुखायला लागतं. आपलं लक्षात काही राहत नाही. पण तरी आपण त्या मोबाईलवर बघत असतो. आपलं सारखं खाली बघून आपली मान खाली वागते. आपले सगळे जॉईंट दुखतात. इथे ठेवला किंवा इथे ठेवला तर वेव्हमुळं हृदयाला किंवा असं म्हणतात की आपले स्पर्म काउंट पण कमी होतो. हो. हे सगळं होत असतानाही आपण मोबाईल वापरतोच आहे. आणि म्हणून मोबाईल वापरत असताना त्याच्यातली ब्ल्यू लाईट गेल्यामुळे मी नेहमी सांगतो की लहान मुलांना 6 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नये. ज्यामुळे त्या मुलांचं इंटेलिजन्स कमी होणार नाही. पण आज काय झालं की आया लेकरू रडलं, जेवत नाही, मोबाईल काही करत नाही, मोबाईल देतात. ते 6 वर्ष देऊ नये. 6 ते 20 वर्षापर्यंत 1 तास, 20 वर्षानंतर 2 तास स्क्रीन टाईम असावा. मोबाईल वापरत असताना त्या ज्या वेव्हज आहेत ते 16 ते 18 इंच आहेत. आपल्यापासून 16 ते 18 इंच दूर ठेवा, म्हणजे हातात धरा. बोलायचं असेल तर स्पीकर फोनवर बोला. आपण का बोलत नाही? आपलं खाजगी बोलायचं असतं म्हणून स्पीकर फोन वापरत नाही. ब्लूटूथ लावा. ब्लूटूथवर बोला. लांब ठेवता येईल. चार्ज करत असताना झोपायच्या खोलीत ठेवू नका, बाहेर ठेवा. असं केल्याने मोबाईल वापरता येणं शक्य आहे. पण स्क्रीन टाईम 2 तास करा. आपल्यापासून 16 इंच दूर ठेवा आणि ब्लूटूथवर किंवा स्पीकर फोनवर बोलल्याने आपण आपला स्वतःला सांभाळून मोबाईल वापरू शकतो. ओके. सुपर. डॉक्टर, पर्टिक्युलर काही कलर्स असतात का जी डोळ्यांना ब्ल्यू त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईट असते. ती ओके. डोळ्यात गेल्यामुळं आपले चष्म्याचे नंबर वाढून आपले डोळे कोरडे पडतात. ओके. आणि निसर्गात म्हणजे आपण निसर्ग बघतो किंवा ह्या गोष्टी तर 7 पर्टिक्युलर रंग असतात. हा. 7 रंग असतात. त्याच्यात फक्त एकच असतं, ब्ल्यू. ओके. त्यामुळे ते 7 रंग डोळ्यांना हे करतात, पण हा सुदिंग असतात. सुदिंग असतात. त्यामुळे मला थँक्स अ लॉट डॉक्टर. तुम्ही आम्हाला इतका वेळ दिलात, तुमचे एवढे सगळे पेशंट आणि सगळ्या गर्दीमध्ये. आणि माझी माणसं खऱ्या अर्थाने तुम्ही आमचे माणूस आहात आणि महाराष्ट्राचे आहात, भारताच्या जगाचे आहात. तुम्ही एवढ्या लोकांना दृष्टी दिली आहेत आणि इतकं सुंदर आणि पुण्याचं काम मला वाटत नाही की या जगामध्ये तुमच्यासारख्या कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये. तर पुन्हा एकदा इसाब निधीच्या माझी माणसामध्ये तुमचं खूप खूप आल्याबद्दल थँक्स. आणि येणाऱ्या काळामध्ये सर तुमचं जे स्वप्न आहे की भारतामधल्या नंबर 1चं हॉस्पिटल मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये व्हावं, जे करून लोक चेन्नई किंवा दुसरीकडे जातात ते इथे व्हावं, ते खूप शुभेच्छा सर तुम्हाला. खूप धन्यवाद सर. थँक्यू रोहन. थँक्स. तर हे होते डॉक्टर तात्याराव लहाने. असेच व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला, बघायला आणि ऐकायला मिळणार आहेत इसाब नीतीच्या माझी माणसं या कार्यक्रमात. तेव्हा मित्रांनो, तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट टाकायला विसरू नका की तात्याराव लहानेंचं तुम्हाला कुठली गोष्ट आवडली आणि जी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वीकारू इच्छिता. तोपर्यंत गुड बाय.